पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। राजगुरुनगर नगर परिषदेच्या सन 2025 ते 2030च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंगेश वसंतराव गुंडाळ यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर बाजी मारली आहे। या निवडणुकीत शिवसेनेचे 10, राष्ट्रवादीचे 5, भाजपाचे 4 तर अपक्ष 2 नगरसेवक निवडून आले आहेत। यावेळी प्रथमच जनतेतून लोकनियुक्त नगराध्यक्ष अशा स्वरूपाची निवडणूक झाली आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य आणि नव्यानंच शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेल्या अतुल देशमुख यांच्या नियोजनातून झालेल्या या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह 10 जागा मिळवण्यात शिंदे सेनेला यश आलेलं आहे। राजगुरुनगर नगर परिषदेची मतमोजणी येथील खेड तालुका क्रीडा संकुलात रविवारी सकाळी 10 वाजता सुरू झाली आणि 1.5 तासात निकाल हाती येऊ लागले। मंगेश गुंडाळ हे प्रत्येक फेरीत आघाडीवर होते। विजय मंगेश गुंडाळ यांना 7,848 मतं मिळाली आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट किरण चंद्रकांत आहेर यांना 5,750 इतकी मतं मिळाली आहेत। भाजपाचे शिवाजी नंदकुमार मांदळे यांना 3,070 मते मिळाली आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बापू किसन हिगळे यांना 939 मतं मिळाली आहेत, तर अपक्ष गणेश लक्ष्मण इंगवले यांना 55 मतं मिळालेली आहेत। तसेच नोटा 118 मतं आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी शैलजा पाटील आणि मुख्य अधिकारी अंबादास गरकळ यांनी सर्व यंत्रणा चोखपणे राबवली होती। या निवडणुकीत नगरसेवकपदी सुनंदा थिगळे अपक्ष, किशोर थिगळे अपक्ष, कुमार सांडभोर भाजपा, राजश्री सांडभोर शिवसेना, स्नेहल राक्षे राष्ट्रवादी, दिनेश सांडभोर राष्ट्रवादी, राजेंद्र जाधव भाजप, सिद्धी शेळके शिवसेना, मनोहर सांडभोर शिवसेना, ज्योती वाडेकर शिवसेना, अमोल वाळुंज शिवसेना, श्वेता ढोले शिवसेना, कल्पना आढारी शिवसेना, वैभव घुमटकर राष्ट्रवादी, सुप्रिया घुमटकर राष्ट्रवादी, निलेश घुमटकर भाजपा, आशा गुंडाळ शिवसेना, अश्विनी आवटे शिवसेना, फैज मोमीन भाजप, मित्र सेन डोंगरे राष्ट्रवादी, सुप्रिया पिंगळे शिवसेना हे निवडून आलेले आहेत। विजयी उमेदवारांची कार्यकर्ते आणि नागरिकांनी जल्लोषात मिरवणूक काढून स्वागत केलंय। दैनिक आरंभ पर्वासाठी किरण खुडे, राजगुरुनगर।